शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आजपासून पीक विमा वाटप सुरू। आज 2 वाजेपर्यंत 17,000 रुपये जमा होण्यास सुरुवात। तर आता 2,480 कोटी रुपयाचा पीक विमा इथं आलेला आहे। तर आता यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पीक विमा कंपनीकडून आता या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता यामध्ये 2,480 कोटी 2,480 कोटी रुपयाचा पीक विमा, 17,000 रुपये याप्रमाणे लाभार्थ्यांना पीक विम्याचे पैसे इथं येत आहेत। तर आता यामध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा तर आता 2,480 कोटी रुपयाचा पीक विमा आजपासून काही ठिकाणांमध्ये जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। तुम्हाला आलेला नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। यामध्ये यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर तर आता टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होत आहे। तर आता सर्व जिल्ह्यात व सर्वच ठिकाणी एकाच वेळी पैसे इथं येणार नाहीत। तर आता यामध्ये टोटल क्लेम किती झालेला आहे यामध्ये तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा जो तुम्ही आराखडा बघत आहे इथं, तर हा जो आहे यामध्ये टोटल क्लेम किती आलेला आहे हे तुम्ही इथून चेक करून घ्या। आता यामध्ये खरीप रब्बी पीक विमा आहे, काय आहे खरीप रब्बी। जर तुम्हाला आलेला नसेल तर इथं तुम्ही चेक करून घ्या की टोटल क्लेम पेड किती आहे। इथं तुमचं वर्ष दाखवेल, खरीप आहे की रब्बी आहे, इथून तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथून चेक करू शकता। यामध्ये तुम्ही तुमचं कोणतं पीक आहे हे तुम्हाला अप्रूव्हल आहे की नाही, पेंडिंग आहे की नाही हे तुम्हाला दाखवेल। याचप्रमाणे इथं कशाच्या माध्यमातून भरलेलं आहे हे सुद्धा दाखवेल। कोणकोणते पीक आहे, यामध्ये कापूस आहे, सोयाबीन आहे। तर आता याचा जो काही पीक विमा आहे हे अप्रूव्हल आहे, हे अप्रूव्हल आहे, खालचा रिजेक्ट झालेला आहे। आता ज्यांचं कोणाचा अप्रूव्हल असेल तर अशांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे। तर सर्व शेतकरी बांधवांनी लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की खात्यामध्ये आले की नाही। आता या जिल्ह्यांमध्ये आणि या बँकमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात। पहिलं जो येते यामध्ये अहमदनगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे 120 कोटी रुपये SBI। त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पैसे तर येत आहे। अकोल्यामध्ये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे 110 कोटी रुपये। SBI बँक, HDFC बँकमध्ये पैसे जमा होत आहे। यानंतर इथे आपलं अमरावतीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे 160 कोटी रुपये। यामध्ये SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे कधी कधी त्यामध्ये पैसे तुमचे येते। याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे 150 कोटी रुपये इथं आलेले आहे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये। याचप्रमाणे बीडमध्ये वाटप सुरू झालेलं आहे 140 कोटी रुपये SBI आणि सेंट्रल बँकमध्ये तुम्ही चेक करून घ्या। भंडारामध्ये 70 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये, लगेच चेक करून घ्या। बुलढाणामध्ये 140 कोटी रुपये SBI मध्ये तुम्ही तुमचे पैसे चेक करून घ्यायचे आहे। चंद्रपूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे 130 कोटी रुपये बँक ऑफ इंडिया आणि SBI मध्ये पैसे इथं जमा होत आहे। धुळेमध्ये वाटप सुरू झालेलं आहे 90 कोटी रुपये, यामध्ये ग्रामीण बँक असेल, SBI बँक खात्यामध्ये पैसेचं येत आहे। गडचिरोलीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे 85 कोटी रुपये SBI खात्यामध्ये पैसेचं येत आहे। याचप्रमाणे इथे आपलं गोंदिया, काय इथे गोंदियामध्ये वाटप सुरू झालेलं आहे 60 कोटी रुपये सेंट्रल जी काही बँक आहे त्यामध्ये चेक करा। हिंगोलीमध्ये वाटप सुरू झालेलं आहे 75 कोटी रुपये SBI मध्ये चेक करा। जळगावमध्ये वाटप सुरू झालेलं आहे 135 कोटी रुपये, यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चेक करा। जालन्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे 100 कोटी रुपये SBI मध्ये तुम्ही चेक करा। कोल्हापूरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे 95 कोटी रुपये बँक ऑफ इंडियामध्ये तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। याचप्रमाणे आता कोल्हापूर झाल्यानंतर इथे आपलं इथं लातूरमध्ये 125 कोटी रुपये SBI खात्यामध्ये जमा होत आहे। मुंबई शहरमध्ये वाटप सुरू झालेला 20 कोटी रुपये SBI मध्ये जमा होत आहे। मुंबई उपनगरमध्ये वाटप सुरू झालेला 25 कोटी रुपये SBI खात्यात जमा होत आहे। नागपूरमध्ये वाटप सुरू झालेला 210 कोटी रुपये SBI बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अशा बँक खात्यामध्ये पैसे येत आहे। नांदेडमध्ये 145 कोटी रुपये SBI मध्ये जमा होत आहे। नंदुरबारमध्ये 80 कोटी रुपये ग्रामीण बँकमध्ये इथं पैसे जमा होत आहे। नाशिकमध्ये 155 कोटी, त्यानंतर धाराशिवमध्ये 110 कोटी आणि पालघरमध्ये जे काही 60 कोटी या प्रमाणे पैसे येत आहे। यानंतर इथे आपलं परभणीमध्ये 105 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात SBI चेक करा। पुण्यामध्ये वाटप सुरू झालेलं 130 कोटी रुपये बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये चेक करा। रायगडमध्ये वाटप सुरू झालेला 75 कोटी रुपये SBI मध्ये चेक करा। रत्नागिरीमध्ये वाटप सुरू झालेला 65 कोटी रुपये बँक ऑफ इंडियामध्ये चेक करा। सांगलीमध्ये 100 कोटी रुपये SBI मध्ये चेक करा। त्याचप्रमाणे सातारामध्ये 115 कोटी रुपये SBI। आता हे जे काही आपण बँकेचे डिटेल्स पाहत आहे हे तुम्ही कोणतं बँकेचं पासबुक दिलं होतं त्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे। यानंतर सांगलीमध्ये 100 कोटी, सातारामध्ये 115 कोटी, सिंधुदुर्गमध्ये 50 कोटी, सोलापूरमध्ये 145 कोटी, ठाणेमध्ये 85 कोटी, वर्ध्यामध्ये 95 कोटी, वाशिममध्ये 90 कोटी, यवतमाळमध्ये 180 कोटी। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी गुड न्यूज आहे। तर आता टप्प्याटप्प्याने सर्वच जिल्ह्यांमध्ये व सर्व शेतकरी बांधवांना इथं पैसे तर येणार आहे। महत्त्वाचे जे काही अपडेट टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा होत आहे
आज उद्या 2 ते 5 किंवा 7 ते 15 दिवस देखील लागू शकते. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी येतील. आता जर तुम्हाला यादीमध्ये नाव पाहायचे असेल की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जर यादीमध्ये नाव नसेल तर पीक विमा इथं तुम्हाला येणार नाही. पीक विमा लिस्ट महाराष्ट्र असं तुम्हाला टाकायचं आहे किंवा पीक विमा 2026 किंवा 25 टाकलं तरी चालेल. त्याचप्रमाणे बेनिफिशरी लिस्ट किंवा फार्मर लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, गावाचे नाव आणि पीक, त्याचप्रमाणे सर्च आणि सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला लिस्टमधून तुमचं नाव शोधायचं आहे. त्याचप्रमाणे आता कोणाला पीक विमा पैसे मिळत आहेत, तर आता ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे अशा शेतकरी बांधवांना, ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, ज्यांचं यादीत नाव आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं येत आहे. आता कोणाला पीक विमा इथं मिळत नाही आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी पीक विम्याचा फॉर्म भरलेला नाही, काय आहे, पीक विम्याचा फॉर्म भरलेला नाही आहे, ई पीक पाहणी केलेली नाही, नुकसान भरपाई यादीमध्ये त्यांचं नाव नाही आहे, त्याचप्रमाणे आधार बँक खाते इनॅक्टिव्ह आहे, त्याचप्रमाणे अर्ज प्रलंबित आहे म्हणजे पेंडिंग आहे, त्याचप्रमाणे आता पीक जे काही विमा आहे ते हेल्पलाईन नंबर, तर आता यामध्ये 14447, तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्हाला पीक विमा का आलेला नाही, कधीपर्यंत जमा होईल, त्याचप्रमाणे सर्व माहिती तुम्ही पीक विमा संदर्भात 14447 या हेल्पलाईन नंबरला कॉल करून घेऊ शकता. आता यासाठी तुम्हाला कॉलवर तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकता, पेमेंट विचारू शकता. त्याचप्रमाणे आता ज्यांना कोणाला आलेला नसेल तर अशाने लेखी अर्ज द्यायचा आहे. कुठे द्यायचा आहे, हे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जिथं पीक विम्याचं ऑफिस आहे सर्व तालुक्याच्या ठिकाणी आहे तिथं नेऊन द्यायचं आहे. पीक विमा रक्कम न मिळाल्याबाबत जसंच्या तसं तुम्हाला हा अर्ज इथं तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. मी खालील सही करणारा अर्जदार, तुमचे नाव, राहणार, तालुका, तर इथं तुम्हाला सर्व डिटेल्स जशीच्या तशी ही जी डिटेल्स आहे इथं लिहून घ्यायची आहे. यानंतर तुमचं नाव काय आहे, यामध्ये तुमचं नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर, पिकाचे नाव, गट क्रमांक, सर्व नंबर, हे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती लिहून घ्यायची आहे. यानंतर मी सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, ई पीक पाहणी केलेली आहे. हे सर्व डिटेल तुम्ही जशीच्या तशी इथं लिहायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडायचे आहे. यामध्ये तुमचं आधार कार्ड, बँकेचं पासबुक, पीक विम्याची पावती, 7/12 आणि पैसे आले नाहीत तर हे तुम्ही कृषी अधिकारी, तलाठी, त्याचप्रमाणे पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्यायचा आहे. ज्यांना कोणाला भरपाई वगैरे आलेली नसेल तर लगेच अर्ज द्या.